नमस्कार. जीवन संदेश यातला अतिशय महत्त्वाचा आणि जीवनोपयोगी असा संदेश आहे तो म्हणजे स्वधर्माचा विचार. स्वधर्म म्हणजे कोणता? पहा बरं का, आपण प्रत्येकाने आपल्या कार्याशी प्रामाणिक राहावं आणि आपल्यातला असणाऱ्या सर्व चांगल्या गुणांची परिसीमा गाठावी म्हणजे स्वधर्म. आपल्या लोकांना सवय झालेली आहे, आपलं काम नीट करत नाही, दुसऱ्याला नीट करून देत नाही, त्याच्या कामामध्ये लुडबुड करतात, स्वतःही नीट करत नाही. म्हणजे विद्यार्थ्यांनी नक्कीच CCAच्या तासाला महत्त्व द्यावं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. व्यापाऱ्याने आपला व्यापार आधी करावा आणि नंतर अवांतर गोष्टी करावा. तशाच प्रकारे एखाद्या शिक्षकाने वर्गात जाण्याच्या आधी विषयाची तयारी करून मुलांना शिकावं. एखाद्या वकिलाने आपल्या आशयाला न्याय द्यावा. एखाद्या डॉक्टरने आपल्या सेवेशी प्रामाणिक राहावं. म्हणजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे मुख्य आपलं काम आहे ते आधी करावं, त्या कामाच्या बाबतीत खबरदार राहावं आणि त्यानंतर आपलं बाकीचं इतर कार्य करावं. अनेक लोकांना म्हणजे मूळ जेवण आणि त्याच्याबरोबर घेणाऱ्या इतर गोष्टी, तर मूळ जेवण हे परिपूर्ण असलं पाहिजे, इतर गोष्टी तर आपण घेतच राहतो. तशा प्रकारे अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जीवनाशी सुद्धा आपण जन्म कशासाठी झाला आहे, मी या जीवनात काय कार्य करणार आहे याचा बृहत आराखडा आधी तयार करा. प्रामाणिकपणे त्या गोष्टींशी एकरूप व्हा आणि आपल्यातल्या कलागुणांना वाव देऊन आपल्यातल्या नैसर्गिक क्षमतेचा विकास करून त्याची परिसीमा गाठा. म्हणजे आपण आपल्या जीवनाशी खबरदारी जर घेतली आणि ध्येयाशी जर एकनिष्ठ राहिलो तर या जागतिक कीर्तीचं कार्य तुमच्या हातून घडू शकतं. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या कार्याला प्रथम महत्त्व द्यावं आणि त्याच्या बाबतीत खबरदार राहावं आणि मग नंतर पुढे जावं. म्हणून आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण आधी आपल्या मुख्य कामामध्ये वाहून घ्या आणि मग इतर कामांकडे लक्ष द्या. हा सर्वात महत्त्वाचा संदेश मला या ठिकाणी द्यावासा वाटतो. धन्यवाद.